Audio Jungle. Audio Jungle. की तुझी रचना सुंदर सादर करावी. कट्टर नक्षत्र आमचं गेले 25 वर्ष सरांच्या मागे उभे असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये. आता आळे फाट्यावरून हा कवी इथे आलेला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे माझ्या कवितेचं नाव आहे पावशा. पावशा तू ओरडू नकोस असा, पावशा तू ओरडू नकोस असा, बेधुंद मनाने गरजू नकोस असा. वा वा सुंदर. हा पावशा तू ओरडू नकोस असा, बेधुंद मनाने गरजू नकोस असा, कारण तुझी ती शीळ माझ्या हृदयाला चिरून जाते. पण ते गगनही दाटत नाही आणि पाणीही येत नाही. मग त्या निळ्या शारदोहात मग कशाला ओरडतोस तू असा, मग कशाला तू ओरडतोस असा, जीव घेतो माझ्या काळजाचा. नको घेऊ असा, नको घेऊ असा, नको घेऊ असा. सुंदर. मी डॉक्टर उन्मेष शेटले सरांना विनंती करतो की आपण आपली रचना सादर करावी. लातूरवरून खास दुपारी 11 वाजता मला फोन केला, सर मी निघतोय, आणि जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास करून हा माणूस आलेला आहे. खरं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. आणि त्यांचे एक विशेष मला सांगायचं आहे सर, आपलं अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन जे होणार आहे निळूपूर नाट्यगृहामध्ये 17-18 मेला, तर एका कवीची एकाच वेळी 10 पुस्तकं प्रकाशित होण्याचा विक्रम ते नोंदवत आहेत. त्यासाठी त्याच्या जोरदार टाळ्यांचा स्वागत करायचे. आणि त्याचं काम जवळजवळ 95% काम पूर्ण आले. डॉक्टर उन्मेष शेगडे प्राध्यापक. या कवी संमेलनाचे अध्यक्ष, सूत्रसंचालक, भारताच्या सांस्कृतिक वैभवात कवितेच्या माध्यमातून भारताला समृद्ध करणारे सांस्कृतिक दृष्ट्या नक्षत्र काव्य मंचचे देण्याचे अध्यक्ष सर्वेसर्वा प्राध्यापक श्री राजेंद्र सोनवणे सर अर्थात कवी वादळकर सर यांनी संधी दिली. मी प्रथमतः प्रेम विषयावरची कविता आपल्यासमोर सादर करतो आहे. ओटांच्याच चुंबनात, ओटांच्याच चुंबनात, येवनाच्या मिलनात, किती जन्माची पुण्याई येते स्वर्ग होऊनी. किती जन्माची पुण्याई येते स्वर्ग होऊनी, चुंबनात भिजोनी, दोघांच्याच मिलनात, चुंबनात भिजोनी, दोघांच्याच मिलनात, ओटांच्याच चुंबनात, ओटांच्याच चुंबनात. माहिती नव्हते काही येते सारे घडोनी, माहिती नव्हते काही येते सारे घडोनी, प्रीत गाणे होनी, भिजत्याच चुंबनात, प्रीत गाणे होनी, भिजत्याच चुंबनात, ओटांच्याच चुंबनात, ओटांच्याच चुंबनात. धन्य होतो काळक्षण, इतिहास तो होऊन, धन्य होतो काळक्षण, इतिहास तो होऊन, घट्ट आवळे चुंबन, ओटांच्याच मिलनात, घट्ट आवळे चुंबन, ओटांच्याच मिलनात. किती जन्मे योग होता
ओटामंदी ओट होता, किती जन्मे योग होता, ओटामंदी ओट होता, जलधारेत भिजता, देहा संगे विसावत, जलधारेत भिजता, देहा संगे विसावत, ओटांच्याच चुंबनात, ओटांच्याच चुंबनात, मृत्यू संगे राख होता, जन्म असे संपलेला, मृत्यू संगे राख होता, जन्म असे संपलेला, ओटात चुंबन होता, शब्द राहे कीर्तिवंत, ओठात शब्द होता, शब्द राहे कीर्तिवंत, ओटांच्याच चुंबनात, गालावरी भिजतात, ओठ दोन्ही चुंबनात, गालावरी भिजतात, ओठ दोन्ही चुंबनात, गोऱ्या गोऱ्या या अंगात काळज विसावतात, गोऱ्या गोऱ्या या अंगात काळज विसावतात, सरणी देह जळता, शब्द विश्विराहे जाता, सरणी देह जळता, शब्द विश्विराहे आता, तू आणि मी जाता जाता, अमर शब्द विश्वात, तू आणि मी जाता जाता, अमर शब्द विश्वात, तू बोलवले मी आलो, मिलनात विसावलो, तू बोलवले मी आलो, मिलनात विसावलो, चांदण्यात थांबलेलो, मिठी संगे रोमांची, चांदण्यात थांबलेलो, मिठी संगे रोमांचित, चंद्रपुरी गाली फुले, गोऱ्यांगी स्वर्ग आले, चंद्रपुरी गाली फुले, गोऱ्या अंगी स्वर्ग आले, ओटांच्याच पाकळीले, कुंभ फुटे मिलनात, ओटांच्याच पाकळीले, कुंभ फुटे मिलनात, ओटांच्याच चुंबनात, ओटांच्याच मिलनात, शब्द सारे भिजतात, ओटांच्याच मिलनात, शब्द सारे भिजतात, चिंब चिंब आवळीत, स्वर्गांच्याच चांदण्यात, चिंब चिंब आवळीत, स्वर्गांच्याच चांदण्यात, ओटांच्याच चुंबनात, ओटांच्याच चुंबनात. सुंदर, छान. म्हणजे तुझ्या माझ्या भेटीत नेहमीच येत असतो पाऊस, तुझ्या माझ्या भेटीत नेहमीच येत असतो पाऊस, सगळे साठून ठेव तुझ्या मनात माझा प्रेमाचा पाऊस, सगळे साठून ठेव तुझ्या मनात माझा प्रेमाचा पाऊस. बाबा खरं म्हणजे आपली सगळी नक्षत्र आली का असं वाटतंय की नक्षत्रांची सभा रोज भरते माझ्या चांदण्यांच्या दारी, नक्षत्रांची सभा रोज भरते माझ्या चांदण्यांच्या दारी, आणि मलाही कधी कधी भासत हळूच येते आभाळ खाली, मलाही कधी कधी भासत हळूच येते आभाळ खाली. खरं म्हणजे कवीचं आणि निसर्गाचं नातं, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, अदृश्य शक्ती म्हणतो, आणि त्या शक्तीचा एक थेंब, तुमच्या उदाहरण समजण्यासाठी तुमच्या ईश्वराच्या काळजातला एक थेंब या कवीच्या काळजामध्ये पडलेला आहे. आणि म्हणून ईश्वराचं आणि कवीचं नातं जवळच आहे, त्याला एजंटची मध्यस्थी पुजाराची गरज नाही, डायरेक्ट नातं आहे निसर्गाशी, डायरेक्ट नातं आहे ईश्वराशी. म्हणून जग सुंदर आहे हे जे सांगायचं कोणी काम केलं असेल ते आमच्या कवींनी केलं.
आणि कवींची परंपरा ही हजारो वर्षांची आहे. म्हणजे रामायण महाभारतांपासून अगोदर वेद पुराणांपासून तर अगदी गाथा ज्ञानेश्वरीपर्यंत हो. या सगळ्या काय कविता आहेत आणि म्हणूनच ही परंपरा हे आपण पुढे चालू ठेवण्याचं काम जबाबदारी आहे. आणि मला खूप आनंद होतोय की या काव्यातले महागुरु त्याला भीष्माचार्य म्हणतो आम्ही, असे आमचे बोल्ड कवी महबा चव्हाण गेले 25 वर्ष या वादळकारांच्या आणि नक्षत्रांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत आणि या चळवळीला बळ दिले आहे. असे आदरणीय बोल्ड कवी महबा चव्हाण जोरदार टाळ्याच्या गजरात आणि त्यांची कविता ऐकणे म्हणजे एक प्रकारे स्फूर्तीच आहे. मी विनंती करतो आपण सर आम्हाला पावसामध्ये भिजून टाकावं कवितेच्या. मित्र, नक्षत्रांचं देणं काव्यमंच, या काव्यमंचचा मी आभारी आहे आणि ऋणी देखील आहे. खरं म्हणजे या भागात 25 वर्षापूर्वी काहीच नव्हतं, तेव्हा नक्षत्रांचं देणं होतं बरोबर. आणि त्याच्यामध्ये आम्ही कविता सादर करत होतो. राजेंद्रजी सोनवणे हे माझे मित्र आहेत आणि आमचा याराणा कैक वर्षांचा जुना पुराणा आहे. तर जुनी असं म्हणतात की जुनी शराब आणि जुना याराणा हा जास्त प्रिय आहे. खरं म्हणजे सोनवणे सरांचं प्रेम क्लिनिक नावाचं हॉस्पिटल भोसरीमध्ये आहे आणि मी त्यांचा नियमित पेशंट आहे. मी त्या ठिकाणी नेहमी जात असतो, त्यामुळे जरा थोडं बरं वाटतंय आणि बरं वाटतंय त्यामुळे मी आपल्याला कविता सादर करतो. मित्र, मी पाऊस आणि कविता या एकत्रच करून टाकतो. चालते. फक्त पोरींचा पाऊस त्या दुष्काळी भागात गेलो, असा वैताग आला. शेती भाती हे ते वगैरे नाही, शेती भाती चांगले, पण दरवेळेस पीक जाते, दरवेळेस ऊन पडते, सगळा दुष्काळ. मी तेव्हा 1-2 ओळी म्हटल्या, फक्त पोरींचा पाऊस येतो माझ्यासाठी खास. फक्त पोरींचा पाऊस येतो माझ्यासाठी खास, कसा इतर कवींना होतो दुष्काळाचा वास, कसा इतर कवींना होतो दुष्काळाचा वास. मित्र, मन उदास होईल जेव्हा, मन उदास होईल जेव्हा, मन उदास दाहले जेव्हा, मज मेघ भेटले निळ्या नभातील तेव्हा. नववर्षा झाली, नववर्षा झाली आणि तांबडे फुटले, नववर्षा झाली आणि तांबडे फुटले, मन प्राजक्ता सम पुन्हा नव्याने हसले, मन प्राजक्ता सम पुन्हा नव्याने हसले. मित्र, मगाशी सांगले मी क्लिनिकमध्ये जाऊन येतो. आजही कोमात आहे, आजही कोमात आहे, मी तिच्या प्रेमात आहे. आजही कोमात, अजून काही बाजूला राहत नाही. तर एक प्रेम कविता होतं ती पूर्वी म्हणजे 82 साली ती पत्र वगैरे बघितलं होतो आणि त्या पात्रातले कविता अशी होती. पुस्तकात तेव्हा काही म्हणजे सर्वांच्या समोर वाचायची नाही, तर पुस्तकात प्रेमपत्र घालायचो आणि नंतर कविता वाचायची. पुस्तकात घालून हळूच पाहतो, पुस्तकात घालून हळूच पाहतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. पुस्तकात घालून हळूच पाहतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. वाचतो मनातल्या मनात मी तुला, वाचतो मनातल्या मनात मी तुला, सारखा मला तुझाच छंद लागला, शब्द शब्द अंतरी भरून वागतो, प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. अक्षरांस मी खुशीत ओठ लावतो, अक्षरांस मी खुशीत ओठ लावतो, चेहरा तुझा मधून का थरारतो, काळजावरी जसा गुलाल सांडतो. चेहरा तुझा मधून का थरारतो, काळजावरी जसा गुलाल सांडतो, कागदावरी जसा गुलाल सांडतो.
प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. वा वा. भेट व्हायची कधी विचारतेस तू. क्या बात आहे. भेट व्हायची कधी विचारतेस तू. रोज चांदण्यात वाट पाहतेस तू. वा. भेट व्हायची कधी विचारतेस तू. रोज चांदण्यात वाट पाहतेस तू. चांदणे बघून मी नशेत झिंगतो. प्रेमपत्र मी तुझे जपून वाचतो. आजकाल होती मला भास तुझे माझे. चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे. क्या बात आहे. आजकाल होती मला भास तुझे माझे. चांदण्यात ऐकतो मी चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे. कधी कधी रानवारा शहारून येतो. मला तुझ्या गावाकडे घेऊन या जातो. ध्यास लागले ग बाई. ध्यास लागला ग बाई. ध्यास तुझे माझे. ध्यासला घेतले तो आई. त्याने तुझे माझे. चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे. बकुळीच्या झाडाखाली आता आठवण खूपच आली बरं का. बकुळीच्या झाडाखाली कवितेची वही. वा वा. बकुळीच्या झाडाखाली कवितेची वही. कवितेच्या वहीमध्ये आहे तुझी सही. क्या बात आहे. बकुळीच्या झाडाखाली कवितेची वही. कवितेच्या वहीमध्ये आहे तुझी सही. सही खाली गीत आहे खास तुझे माझे. चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे. चांदण्यात ऐकतो मी श्वास तुझे माझे. मित्रो, यानंतर सरांनी फार चांगली चॉईस मला सांगितली की बघा मित्रो, त्याच्या अगोदर एक कविता सांगतो. आरशात उतरला सूर्य. कुंती आरसा बघत असते आणि त्या आरशामध्ये सूर्य खाली उतरतो. आरशात उतरला सूर्य मी त्याला पाहून हसले. आरशात उतरला सूर्य मी त्याला पाहून हसले. किरणांचे झाले विळखे मजसप विषारी डसले. ओठांना भिडले ओठ मी मला अनावर झाले. स्पर्शाचे वादळ माझ्या धमन्यांतून आले. देहावर उघड्या माझ्या मी वस्त्र ठेवले नाही. तो मला लपेटत होता मी शब्द बोलले नाही. दचकले रान भवतीचे सळसळला पिंपळ एक. दचकले रान भवतीचे सळसळला पिंपळ एक. माझ्यावर नवते जाता झाला सुरू अभिषेक. मी सहज यौवना होते तो अखंड पौरुष होता. मी सहज यौवना होते तो अखंड पौरुष होता. जन्माला येण्याआधी तो मला भेटला होता. जन्माला येण्याआधी तो मला भेटला होता. आणि बघा आता एक गजल सांगतो. तुझ्या रूपावर जीव जडावा. तुझ्या व्यथेवर जीव जडावा. नागपूरला एक मुलगी होती. मला ती नेहमी सांगायची माझं असेल माझं तसे. ती व्यथा सांगायची. ते मला आता आठवलं. तुझ्या व्यथेवर जीव जडावा. 1980 साली. तुझ्या व्यथेवर जीव जडावा असेच काही तुझ्यात होते. धरावयाचे तुझे किनारे उगीच माझ्या मनात होते. तुझ्या व्यथेवर जीव जडावा असेच काही तुझ्यात होते. धरावयाचे तुझे किनारे उगीच माझ्या मनात होते. जरी घेतला शांत विसावा मी माझ्या तिमिरातच तेव्हा. जरी घेतला शांत विसावा मी माझ्या तिमिरातच तेव्हा. तुझ्या घराचे दार मोकळे गडे कोवळ्या उन्हात होते. अवखळ माझे अर्थ. अवखळ माझे अर्थ कधीही शब्दांच्या बागेत न शिरले. अवखळ माझे अर्थ कधीही शब्दांच्या बागेत न शिरले. कुठलेसे काटेरी कुंपण तुझ्या लागवी स्मितात होते. मरणाचे फुटताच तांबडे. मरणाचे फुटताच तांबडे सोडून मी जन्मास निघालो. मरणाचे फुटताच तांबडे सोडून मी जन्मास निघालो. श्वासांच्या वेशीवर तेव्हा तुझे निमंत्रण वयात होते. सरल्यावर आयुष्य
सरल्यावर आयुष्य उराशी उरली माझी एक आठवण, 2-4 कवितांचे कागद जळमटलेल्या घरात होते, 2-4 कवितांचे कागद जळमटलेल्या घरात होते. आणि या सत्रातली एक शेवटची गझल आपल्याला सांगतो. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा, तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी दवाप्रमाणे गळे तुझ्या पाकळ्यात आहे. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी दवाप्रमाणे गळे तुझ्या पाकळ्यात आहे. उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची, उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची, क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे. कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या वनात आहे. जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही, जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही. तुझ्या कोवळ्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे, तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी दवाप्रमाणे गळे तुझ्या पाकळ्यात आहे. धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला, धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला, अरे हा जन्मच आहे दिला फुलांची पखरण वेचायला. चमेली जाई जुई मोगरा बघून घे शेवंतीला जरा, चमेली जाई जुई मोगरा बघून घे शेवंतीला जरा, बाग हा आजच आहे खरा आजचे गाणे गा पाखरा. आणि बघा मित्रांनो, छोटा असो की मोठा आवाज वाढवा. सर्वांसाठी छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका, दर्यात पोहणारा माणूस वाचवा. बहुत बढिया. खरं म्हणजे या पहिल्या राऊंडमध्ये बाबांनी अत्यंत फटकेबाजी केलेली आहे. 6 बॉल 6 रन मॅच जिंकली आहे पहिल्या राऊंडची. खरं म्हणजे दिवा म्हणतो वाद दे, दिवा म्हणतो वाद दे, प्रेयशी म्हणते हात दे. दिवा म्हणतो वाद दे, प्रेयशी म्हणते हात दे. रसिक प्रेक्षका आमच्या कार्यक्रमाला अशीच साथ दे, अशीच साथ दे, अशीच साथ दे. नक्षत्रांचं देणं काय मंचेच्या 25व्या रौप्यमय वर्षानिमित्त महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर या आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि खूप आनंद वाटतोय की याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून वेगळ्या जिल्ह्यातून आलेले कवी आपल्या कवितांची या ठिकाणी मैफिल सादर करत आहेत. वेगवेगळे कवी मंचाने अनेक प्रयोग केलेले आहेत, कवितेमधले वेगवेगळे प्रयोग सतत करत असतो. मग त्या ठिकाणी ऑनलाईन कवितांचं असं नियमासिक दर महिन्याला काव्य बैठका असू दे, कार्यशाळा असू दे, अनेक कवी लिहिते बोलते आणि चालणारे कवी तयार केले. बाबा तुम्ही साक्षीदार आहात. महाराष्ट्रातली अशी एकमेव संस्था आहे की जी पूर्णपणे कवींसाठी आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे यासाठी सातत्यपूर्ण काम करते. खेडोपाडी वाडी वस्तीतले कवी आज शहरामध्ये आलेले आणि या व्यासपीठावर तेच कविता सादर करू लागले. जे डगमगत होते ते लिहिते झाले, जे लिहिते होते ते बोलते झाले आणि बोलते होते ते यापुढे समाजापुढे आणि आपले विचार व्यक्त करू लागले. या व्यासपीठावर जे सर्व नक्षत्र उपस्थित आहेत त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचे. खरं म्हणजे हा कार्यक्रम इतका सुंदर आहे, म्हणजे लोक अनेक कार्यक्रमात जातात, पण असा एक कार्यक्रम का असू शकतो का ही कन्सेप्ट सुद्धा लोकांच्या डोक्यात नाही. तुम्ही मागे पाहिजे असेल बाबा, मागे आम्ही बाग लावलेली आहे बदामाची, वेगळी बाग आहे. आम्ही स्टेजचे जे डेकोरेशन केले, जे केलेलं आहे ते खूप वेगळं आहे. हे प्रेमाच्या बागेतली सगळी फुले आहेत, ही सगळी प्रेमाच्या बागेतली फुले म्हणून आमचं जे काही स्टेज व्यवस्था आहे ती सुद्धा खास आपल्यासारख्या रसिकांना त्याची अनुभूती आणि आनंद मिळण्यासाठी ही केलेली रचना आहे.
आणि वेगवेगळे प्रयोग सातत्यपूर्ण करत राहणे हे आमचं या संस्थेचं वैशिष्ट्य राहिले आणि खूप आनंद वाटतोय. कारण तुमच्यासाठीच मोबाईल बोललेली मी तुमच्या प्रियसीसाठी. माझं स्वतःच एक गाव आहे, माझं स्वतःच एक गाव आहे आणि त्याला तुझं नाव आहे. माझं स्वतःच एक गाव आहे आणि त्याला तुझं नाव आहे आणि तुझ्या आठवणींच्या बागा मी त्यात लावल्या आहेत, तुझ्या आठवणींच्या बागा मी त्यात लावल्या. पुन्हा एकदा आपल्या सर्व कवींना आता आपण निमंत्रित करतोय. मला सोलापूरचे कोण कवी आले आपल्याला मला माहित नाही, आपण संपर्क केला नाही. हा नियोजित कार्यक्रम आहे, याच्यामध्ये आम्हाला सहभाग करता येणार नाही, परंतु तुम्ही जेव्हा पुढच्या नियोजनामध्ये जेव्हा याल त्यावेळेस तुम्हाला आम्ही नक्की सहभागी करून घेऊ. हा थिएटर शो आहे, याच्यामध्ये कवी संमेलनाचा भाग नाहीये, पण तुम्हाला मी आता निमंत्रण देतो. 17-18 मे रोजी आपल्या इथं अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्य संमेलन होणार आहे. त्याच्यामध्ये कवींना प्रत्येकाला संधी आहे, राहण्याची, जेवणाची, सहभागाची विनामूल्य व्यवस्था आहे. त्यामुळं या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला शेवटी एखादी नक्कीच रचना सादर करायला संधी देऊ. पण हा कार्यक्रम बांधलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला इच्छा आहे, परंतु आम्ही देऊ शकत नाही संधी. शेवटी तुम्हाला देताना आम्ही बाबांच्या अगोदर एक गोळ नक्की तुम्हाला देऊ. तर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जेवढे चांगले कवी आहात त्यासाठी अगोदर पहिले तुम्ही रसिक असले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही चांगले रसिक होत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले कवी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपली रसिकता वाढवण्यासाठी मी पहिल्यांदा पुन्हा एकदा निमंत्रित करतोय आमच्या कविवर्या सौ दिव्या भोसले मॅडम. त्यांना विनंती करतो की आपली रचना सादर करावी. नमस्कार. मी सौ दिव्या भोसले. आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे गजरा. बघा, खऱ्या प्रेमामध्ये कुठल्याही मोठ्या गिफ्ट किंवा कुठल्याही मोठ्या गोष्टींची गरज नसते. अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा खूप मोठं काही देऊन जाते. तर अशाच एका अनुभूतीवरती मी गजरा ही कविता लिहिलेली आहे, आपल्या समोर सादर करते. तुझ्या माझ्या प्रीतीचा श्रावण हा साजरा. क्या बात आहे. तुझ्या माझ्या प्रीतीचा श्रावण हा साजरा, नको मला हिरे मोती आणि एक गजरा. क्या बात आहे. सुंदर. कुंद पाकळ्या धुंद मन, कुंद पाकळ्या धुंद मन, दरवळ उठावा श्वासात. गजरा घेऊन हाताने तू अलगद माळावा माझ्या केसात. नकळत तुझा स्पर्श व्हावा माझ्या गोऱ्या कांतीला. नकळत तुझा स्पर्श व्हावा माझ्या गोऱ्या कांतीला. तरंग उठावे हृदयामध्ये, बहरी यावा सृष्टीला. बघून तुला प्रिया चेहरा होतो लाजरा. बघून तुला प्रिया चेहरा होतो लाजरा. मोहरलेल्या क्षणांची साक्ष देतो गजरा, साक्ष देतो गजरा. धन्यवाद. वा, क्या बात आहे. खरंच माणसानं प्रेम कोणावर तरी करावं. खरंच माणसानं प्रेम कुणावर तरी करावं आणि भरलेल्या घटासारखं जीवन उथंबून जावं. भरलेल्या घटासारखं जीवन उथंबून जावं. खरा दुसरा राऊंड आहे. या राऊंडमध्ये आपण प्रेम कविता सुद्धा ऐकणार आहोत. खरं प्रेम हा विषय यासाठी घेतलेला आहे कारण प्रेम या भावनेला अनेक पदर आहेत. प्रत्येक पदराला तलम आणि तरळ असे अनेक सूक्ष्म पापुद्रे आहेत. प्रत्येक पापुद्रा अलवार, नाजूक, प्रत्येक पापुद्रा वेगळा तरी एक संघ असतो. माणूस समोरील व्यक्तीच्या प्रेमात पडलेला नसून प्रेम या भावनेच्या प्रेमात पडलेला असतो. प्रेम भावना ही आनंद, दुःख, राग, भीती इत्यादी सर्व सामान्य भावना सारखी एकच आहे. प्रेम म्हणजे त्या व्यक्तीच्या तिच्या गुणदोषा सकट स्वीकार करणे आहे.
म्हणजे प्रेम करताना हा चांगला वाईट असं नाही, जे गुण दोष आहे, चांगला असू दे, वाईट असू दे, काळा असू दे, हिरवा असू दे, पिवळा असू दे, गुण दोषासकट तुम्ही स्वीकारलं पाहिजे. कारण प्रेम म्हणजे एक त्या व्यक्तीची परिपूर्ण तल्लीनता होय. म्हणजे प्रेम प्रत्येक माणसाच्या मनात असते. प्रेमाबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. आणि खरं म्हणजे ती घोषणा रायगडावर केल्यामुळं एक ऊर्जा मिळेल आणि खरोखर त्या ऊर्जेने काम करायला सुरुवात केली आणि 2-3 महिन्यामध्ये सर्व जुळून आले. मी या निमित्ताने सर्व कवींना आणि रसिकांना विनंती करतो की 17 आणि 18 मे हे 2 दिवस 8वं अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्य संमेलन निळूपुर नाट्यगृह पिंपळगुरव येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातले भरपूर कवी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. फक्त त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे, कारण नियोजन काय येऊन वाऱ्यासारखं होत नाही. कोणी येऊन असं आपल्या संस्थेमध्ये चालत नाही. म्हणजे आपलं गाव गोंधळ असतो, शिस्त असते, प्रत्येकाला स्वयंशिस्त असते. त्यामुळं अशा पद्धतीने काम करतो. आणि तेव्हा मग मला असे ओळ सुचली, बाबा पडझड केव्हा झाली माझ्या प्रेमाची, किल्ल्यासारखी जशी रायगडात झाली. पडझड केव्हा झाली माझ्या प्रेमाची, भग्न अवशेष आहेत साक्ष देत तुझ्या आठवणींचे. भग्न अवशेष आहेत साक्ष देत तुझ्या आठवणींचे. खूप सुंदर मैफिल रंग चाललेली आहे आणि रसिकांचं पुन्हा एकदा मी आभाळ भरून, पाऊस भरून, नक्षत्र भरून मी स्वागत करतो. यानंतर कवयित्री आपल्या सौरूपा भालेराव मॅडम आकुर्डीच्या कविता सादर करतात. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मोबाईल ऐकण्याची संधी मिळणार आहे, कारण आपल्याला थिएटर शो असल्यामुळे वेळेत थांबणे आवश्यक आहे. लिमिटेशन आहे टाईमचं आपल्याला. मी रूपा भालेरावांना विनंती करतो. कवितेचं शीर्षक आहे वाटतं मलाही कधीतरी. कवितेचं शीर्षक आहे वाटतं मलाही कधीतरी. वाटतं मलाही कधीतरी कायम सोबत असले तरी हातात हात घ्यावा. वाटतं मलाही कधीतरी कायम सोबत असलो तरी हातात हात घ्यावा. किती करतेस का तू, एकदा तरी प्रश्न विचारावा. नको मला माणिक मोती, नको सोनं चांदी. नको मला माणिक मोती, नको मला सोनं चांदी. डोळ्यावरती येऊ दे की एकदा तरी प्रेमाची धुंदी. रोजच्या त्या दगदगीतून एकदा तरी निवांतात जावं. रोजच्या त्या दगदगीतून एकदा तरी निवांतात जावं. प्रेमाच्या त्या खुशीत शिरून ठसठसून मोकळं व्हावं. ठसठसून मोकळं व्हावं. वाटतं मलाही कधीतरी, वाटतं मलाही कधीतरी गर्द त्या काळोखात चांदण्यात फिरावं. वाटतं मलाही कधीतरी गर्द त्या काळोखात चांदण्यात फिरावं. राग रुसवा बाजूला ठेवून प्रेमात धुंद व्हावं. प्रेमात धुंद व्हावं. वाटतं मलाही कधीतरी, वाटतं मलाही कधीतरी कायम सोबत असलो तरी हातात हात घ्यावा. हातात हात घ्यावा. किती करतेस का तू, एकदा तरी प्रश्न विचारावा. एकदा तरी प्रश्न विचारावा. सुंदर सुंदर. खरं तुझं जवळ असणं मला शाश्वत मूल्य वाटतं. तुझं जवळ असणं मला शाश्वत मूल्य वाटतं आणि तुझं दूर जाणं जणू माझ्यावर आभाळ कोसळतं. तुझं दूर जाणं जणू माझ्यावर आभाळ कोसळतं. खरं म्हणजे या परिवारामध्ये एक सोलापूरचे कवी आले. सरांना विनंती करतो की हा थिएटर बांधीला कार्यक्रम आहे, तरी पण आमच्या नक्षत्र दरबारातून कोणी रिता जात नाही, म्हणून तुमची छोटी रचना असेल तर आपण एकदा सादर करून म्हणजे आम्हाला समोर जायला या बरोबर. कवितेचे नाव आहे माझी आई. माझं नाव आहे शिवाजी वाघमोडे, सोलापूर. कवितेचे नाव आहे माझी आई. आणि मी माझ्या आईमुळेच एवढा मोठा झालो असं मला म्हणायचं आहे. प्रस्तावनेतून जिने मला तुम्ही चांगले संस्कार दिले, माझ्या आयुष्यात सुंदर रंग भरले. जय कवितेचे नाव आहे माझी आई. 9 रंगांच्या 9 साड्या आईने कधी घातल्याच नाही. 9 रंगांच्या 9 साड्या आईने कधी घातल्याच नाही. 9 दिवसांचे कडक उपवास करून पण देव तिला कधी पावलाच नाही. तरी माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे हसू कधी ढळलेही नाही. फाटक्या संसाराची चिघळत जोडता जोडता केस पांढरे झालेले कळलेच नाही. आयुष्यातील दुःखाची वादळी झेलत ती कुणाकडे चुकली नाही, रडली पण नाही. म्हणूनच मला माझी आई देवी देवतापेक्षा कधी कमी वाटलीच नाही. म्हणूनच माझी
म्हणूनच मला माझी आई देवी देवतापेक्षा कधी कमी वाटलीच नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, खूप छान. खरं म्हणजे मनाच्या खोल विहिरीत पाणी असं भरलेलं, मनाच्या खोल विहिरीत पाणी असं भरलेलं, डुंबायचं म्हटलं तरी काठोकाठ भरलेलं, डुंबायचं म्हटलं तरी काठोकाठ भरलेलं. खरं म्हणजे बाबा आता सगळ्यांच्या कविता ऐकल्यात, माझी कविता ऐकतो आणि माझी आवडती कविता प्रेम कविता, म्हणजे 400-500 कवितांमधली एक सुंदर रचना आहे माझी, ती सगळ्यांना आवडते, ऐकली आहे अनेकांनी, पण तरी मला मोह होतो की तुमच्याकडे देण्यापूर्वी माझी एक रचना सगळ्यांसाठी. आणि कविता तुम्ही मन देऊन ऐका, शांततेने ऐका. थोडी दीर्घ कविता आहे पण ती तुम्हाला मनाला चटका लावून जाईल. आणि या कवितेनंतर अनेक कवींनी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला, याचं एक समाधान वाटतं. कविते शीर्षक आहे म्हणजे माणसाने किती वाट पाहायची, 1 तास, 1 महिना, 1 वर्ष, आयुष्यभर. म्हणजे माणसं जिथं थांबतं तिथं मी सुरू होतो. म्हणून मी रचना लिहिली आहे. कविते शीर्षक आहे माझं प्रेत. माझं प्रेत जाणण्या अगोदर थोडे थांबाल का, माझं प्रेत जाणण्या अगोदर थोडे थांबाल का, मला पुसडची थोडी ती आस लागून आहे, ती थोडा वळसा घेऊन येईल म्हणून तिला उशीर होईल, तेव्हा म्हणतोय थोडे थांबाल का, थोडे थांबाल का. ती एवढी निष्ठूर नक्कीच नाही, ती एवढी निष्ठूर नक्कीच नाहीये, कधी माझ्याशी बोलली नाही पण मनातून ती माझ्या सोबत आहे, ती येऊ द्या म्हणतोय. थोडी गावावरून निघाली असेल माझ्या मैत्रीला, गावावरून निघाली असेल माझ्या मैत्रीला, बस थोडी उशिरा धावत असेल, बस थोडी उशिरा धावत असेल, नाही म्हणते थोडे थांबाल का, थोडे थांबाल का. आता कुठंतरी फक्त तिरडीच उचलली आहे तुम्ही, आता कुठंतरी फक्त तिरडीच उचलली आहे तुम्ही, थोडी मी म्हणतोय हळूहळू जाऊ देता का. नाही, ती नक्कीच निघाली असेल माझी बातमी कानावर गेल्यावर, ती नक्कीच निघाली असेल माझी बातमी कानावर गेल्यावर. हा थोडा प्रवास दूरचा आहे म्हणून काय झालं, शेवटी माणसाची इच्छा पुरी करणार की नाही, शेवटी माणसाची इच्छा पुरी करणार की नाही. बघा 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 ती चाले वाटतं, बघा 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 ती चाले वाटतं. मी म्हणतोय थोडी फुले जास्त उधळता का, मी म्हणतोय फुलं थोडी जास्त उधळता का, नाही गुलाब पाणी थोडं जास्त माराल का. नाही म्हटलं त्या वासाने त्या फुलांना तुडवीत येईल, नाही म्हटलं त्या वासाने त्या फुलांना तुडवीत येईल. माझं प्रेत गाव कुशीला वळताना तिला समजेल म्हणून, माझं प्रेत गाव कुशीला वळताना तिला समजेल म्हणून. मला काय म्हणायचे कळते ना, मला काय म्हणायचे कळते ना. नाही हो नाही, नक्कीच येणार आहे. आता सरणावर लाकड टाकून झाल्यात म्हणून म्हणतोय, आता सरणावर लाकड टाकून झाल्यात म्हणून म्हणतोय. थोडे थांबाल का, थोडे थांबाल का, ती येईल हो मला चांगलीच खात्री आहे. आता रडून सारेच थकले आहे, आता रडून सारेच थकले आहे, मला दिसत आहे पण ती अजून कशी आली नाही, पण ती अजून कशी आली नाही. ठेवा आता मला खुशाल त्या सरणावर, ठेवा मला आता त्या खुशाल सरणावर, मारा रॉकेल आणि मीठ, ठेवा मला आता खुशाल त्या सरणावर, मारा रॉकेल आणि मीठ. होऊ द्या भडका एकदाचा माझा, होऊ द्या भडका एकदाचा माझा. पण ती अजून कशी आली नाही, पण ती अजून कशी आली नाही. नाही 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 नाही, आता नका थांबू माझ्या दोस्तांनो, नाही 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 नका थांबू माझ्या दोस्तांनो. द्या एकदाचा अग्नीचा डाव, द्या एकदाचा अग्नीचा डाव. ती काय येणार नाही, ती काय येणार नाही. जातो मी असाच, जातो मी असाच जळत होरपळत चटके खात, जातो मी असाच जळत होरपळत चटके खात. आयुष्यभर तसे खाल्ले होते तसे, आयुष्यभर खाल्ले होते तसे. ती आलीच तर, ती आलीच तर एवढं मात्र सांगा, ती आलीच तर एवढं मात्र सांगा. वाट पाहत होतो शेवटी सुद्धा, ती आलीच तर एवढं मात्र सांगा. वाट पाहत होतो शेवटी सुद्धा. शेवटले मागताच आहे ही राख लाव म्हणा कपाळाला, ही राख लाव म्हणा कपाळाला. माझ्या समाधानासाठी, या प्रेमवेड्यासाठी, या प्रेमवेड्यासाठी, या प्रेमवेड्यासाठी. धन्यवाद. मी मबांना विनंती करतो की मबा या कार्यक्रमाची सांगता आपल्या सुंदर अशा
10 मिनिटं आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आपण एकदम सुंदर पद्धतीने रचनांचं आविष्कार आपल्या या काव्याची नक्षत्र काव्याचा आविष्कार थिएटर या शो मध्ये आपण करावं. सर्वांना धन्यवाद. वादळकरांना विशेष धन्यवाद की आपण मला या ठिकाणी बोलवलं. खरं म्हणजे प्रेम हा माझा अत्यंत आवडता विषय आहे. मी प्रेम काही सांगत नाही, पण मी प्रेम जगलेलं माणूस आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मला 98% मुलींनी नकार दिलेला होता, पण 2% मुली मला हो म्हटल्या. अरे वा. पण त्या 2% संख्या 2000च्या आसपास आहे. अरे वा. जाऊ दे मित्रो, आज माझे झाड झाले. वाह वाह. खरं म्हणजे आयुष्य एक दिवसाचं असतं आणि ह्या एक दिवसाच्या आयुष्यामध्ये आपण एक प्रेमाचं झाड लावलं पाहिजे. क्या बात आहे, सुंदर. या अवघडलेल्या परिस्थितीमध्ये, अवघडलेल्या वर्तमानामध्ये प्रेमाची आवश्यकता आहे, द्वेषाची नाही. गुड. आणि आपल्याला आपला देश वाचवायचा असेल तर देश नको, प्रेमाचं झाड लावलं पाहिजे. मित्र बघा, माझी पहिली कविता प्रेम कविता अशी की आवेग झेप घेई तुटला वरून तारा. या आमच्या दोन्ही कन्यका आहे. माझ्या कॉलेजच्या वेळची कविता आणि फार बरं वाटलं. मी अत्यंत वेगळ्या कविता सादर करतो, ज्या मी विसरूनही गेलो. बरोबर. आवेग झेप घेई तुटला वरून तारा. खरं म्हणजे मी खालीहून जिनेनी वर चालू होतो, ती वरून खाली येत होती. तर कशी वाटली ती. आणि ती परवा लक्ष्मी रोडला पलीकडच्या बाजूला दिसली मला, अजूनही तशीच. आवेग झेप घेई तुटला वरून तारा. आवेग झेप घेई तुटला वरून तारा. अजूनी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा. अजूनी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा. ही एक आग आहे जवळून पाहण्याची. ही एक आग आहे जवळून पाहण्याची. या रूपगर्वितेच्या शहरात राहण्याची. ही वीज घालते का बागेत येरझारा. अजूनी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा. अजूनी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा. हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले. हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले. सुकुमार रंग काही पाण्यात पांगलेले. हे एक चित्र आहे स्मरणात राहिलेले. सुकुमार रंग काही पाण्यात पांगलेले. पाण्यातल्या आगीने केला पुन्हा इशारा. अजूनी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा. अजूनी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा. बघा मित्रो, ही एक गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो ही गोष्ट. ही एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची. ही एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची. प्रेमात राख झाली कुठल्या तरी कवीची. ही एक गोष्ट आहे स्वर्गातल्या नदीची. प्रेमात राख झाली कुठल्या तरी कवीची. माझ्या घरात आहे, माझ्या घरात आहे तो गोष्ट सांगणारा. अजूनी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा. अजूनी तसाच आहे वाऱ्यावरी शहारा. ही फार सुंदर मैफिल आहे. सुंदर. या मैफिलीचं वर्णन मी चालू कोडीत करतो. सांज जराशी कलते वेळी चंद्रही गगनी झुलतो ग. सांज जराशी कलते वेळी चंद्रही गगनी झुलतो ग. गंधवतीचा ढळतो गजरान उगाच वारा तळतो ग. ओले तिच्या ओठांवरती धुंद मोगरा फळतो ग. नवलाईच्या निळ्या सागरी मधाळ मासा जळतो ग. नवलाईच्या निळ्या सागरी मधाळ मासा जळतो. मित्रो, अजून एक लावणी सांगतो.
लावणीचा बंद असा, छानच आहे तुझा आस्करा. आस्करा म्हणजे ॲटिट्यूड, जो मुलींना नसतो. छानच आहे तुझा आस्करा, छानच आहे तुझा ऋतू, छानच आहे तुझा आस्करा, छानच आहे तुझा ऋतू. तुझ्यासाठी आयुष्याचा मेघ चाललाय उतू उतू, तुझ्यासाठी आयुष्याचा मेघ चाललाय उतू उतू. श्याम सावळा रंग देखणा नाकी डोळी नक्षी ग, श्याम सावळा रंग देखणा नाकी डोळी नक्षी ग. तुला पाहुनी झुडू लागले फांदीवरती पक्षी ग. केळ फुलाची बाग कोवळी, केळ फुलाची बाग कोवळी, माझ्यासाठी तशीच तू. तुझ्यासाठी आयुष्याचा मेघ चाललाय उतू उतू, तुझ्यासाठी आयुष्याचा मेघ चाललाय उतू उतू. तुझ्या रूपाचा उत्सव, तुझ्या रूपाचा उत्सव माझ्या जत्रेमधला जलसा ग. तुझ्या रूपाचा उत्सव माझ्या जत्रेमधला जलसा ग. तुझ्यासाठी घेऊन आलोय खास पुण्याहून आरसा ग. तुझ्या रूपाचा उत्सव माझ्या जत्रेमधला जलसा ग. तुझ्यासाठी घेऊन आलोय खास पुण्याहून आरसा ग. या गुरुवारी नक्की भेटू, या गुरुवारी नक्की भेटू. थांब एकटी घरीच तू, तुझ्यासाठी आयुष्याचा मेघ चाललाय उतू उतू, तुझ्यासाठी आयुष्याचा मेघ. गुरुवारी सुट्टी वाटतं मित्रांनो, उद्या सुट्टी नक्की हे बघा. मोबाईलचा खूप आनंद वाटते आज. मोबाईलचा इतका सुंदर सूर लागला बाबा, खूप ऐकायला वाटते. कोणाला सांगणार होतो पण तुला सांगतो. रोजच रात्री उतरून येते टिपूर चांदणं पुनवेच, रोजच रात्री उतरून येते टिपूर चांदणं पुनवेच. थंडीमध्ये काळीज उडतंय धडधड इंजन वाफेच. रोजच रात्री उतरून येते टिपूर चांदणं पुनवेच. थंडीमध्ये काळीज उडतंय धडधड इंजन वाफेच. त्या वाफेच होईल पाणी, त्या पाण्याची नदीच तू. तुझ्यासाठी आयुष्याचा मेघ चाललाय उतू उतू, तुझ्यासाठी आयुष्याचा मेघ चाललाय उतू उतू. जीव गुंतला तुझ्यात आहे, जीव गुंतला तुझ्यात आहे, म्हणून तर मी पुण्यात आहे. जीव गुंतला तुझ्यात आहे, म्हणून तर मी पुण्यात आहे. तळ्यात नाही तहान माझी, तळ्यात नाही तहान माझी, तहान माझी तुझ्यात आहे. जीव गुंतला तुझ्यात आहे, म्हणून तर मी पुण्यात आहे. आणि शेवटची रचना आपल्याला सादर करतो. मित्रो, मराठी भाषा अभिजात भाषा आहे आणि अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला. पण मराठी भाषा तर अत्यंत सुंदर आहे, पूर्वीपासून सुंदर होती. मला सांगायला जास्त आनंद वाटतो. मला अमृताचा लळा लागला, सुखाचा सुगंधी सोहळा लाभला. मला अमृताचा लळा लागला, सुखाचा सुगंधी सोहळा लाभला. आणि ही मराठी भाषा कशी मित्रो बघा. ही मराठी भाषा अशी साधणी तुझी लावणी रसरंगाची राणी ग. अशी साधणी तुझी, अशी साधणी तुझी लावणी रसरंगाची राणी ग. दवात झाली अजून नवोडी शुक्राची चांदणी ग तू, शुक्राची चांदणी ग. झील कळ्यांनो घाई कसली, झील कळ्यांनो घाई कसली. तोडा थोडा लांब धरा, मस्त नारी तू थांब जरा ग, थांब जरा ग, थांब जरा. अगं तिकडे पडते थाप डफावर, तिकडे पडते थाप डफावर. धोक तुझा हा न्यारा ग, प्रेमपूरच्या हृदय मंदिरी मदन घालतो वारा ग. मराठमोळानं बोल आगळा कुठून शिकलीस चाळा ग. मराठमोळानं बोल आगळा कुठून शिकलीस चाळा ग. रोख ठोक हा सवाल आहे पुण्या गावचा वानवळा ग, पुण्या गावचा वानवळा.
पहिलं तिरी तू उभी कधीची, पहिलं तिरी तू उभी कधीची ज्ञानेशाची विरहिणी, नाथा घरची गवळण भोळी, रोजच करते वेणी फणी ग, रोजच करते वेणी फणी. आता पदरावरती जरतारीच्या मोर कसा ग पैठणचा, आता पदरावरती जरतारीच्या मोर कसा ग पैठणचा. छुम छुम छनन पैंगल वाजे, छंद कोणत्या फंदीचा ग, छंद कोणत्या फंदीचा. रामदोषाची तूच मेव्हणी, माझा आवडता शाहीर. रामदोषाची तूच मेव्हणी, झकास बागणं सोलापुरी, वाट वाकडीन ऐट फाकडी, ठेक्यात चालणं कोल्हापुरी पोरी, ठेक्यात चालणं कोल्हापुरी. होनाजीचा टिळा, होनाजीचा टिळा कपाळी, बाळी बुगडी पठ्ठ्याची ग, बाळी बुगडी पठ्ठ्याची. होनाजीचा टिळा कपाळी, बाळी बुगडी पठ्ठ्याची ग, बाळी बुगडी पठ्ठ्याची. शाहिरानं हौस पुरवली, शाहिरानं हौस पुरवली, सोन पिवळ्या पवळीची ग, सोन पिवळ्या पवळीची. फक्कड कवीची छक्कड कविता, फक्कड कवीची छक्कड कविता, उरात गिरकी मारी ग, फिरकी सरशी दिल दिवाना, खलास झालाय पोरी ग, फिरकी सरशी दिल दिवाना, खलास झालाय पोरी ग. कुळवंताचा पोर मला मी म्हणती सारे भकला ग, आणि या कवित्याच्या तरुणपणास्तव तारुण्याला मुकला ग. अशी चागणी तुझी लावणी, रसंगाची राणी ग, दवात नालीन अजून नवोली, शुक्राची चांदणी. आता सर्व श्री वर्गाला अभिवादन करून ही शेवटची कविता. अवमानीची श्रेयांश त्यांची. मित्रो, श्री हे एक महाकाव्य आहे. त्याला लिहिण्यासाठी हजारो वर्ष मला पाहिजे, आणि ती मला 15,000 मिळते, काय पाहिजे नाही. आणि मी लिहिणार आहे, स्त्रियांवर लिहिणार आहे. अवमानीची श्रेयांश त्यांची पुस्तके वाचू नका. धर्मग्रंथ असला तरी त्याला वाचू नका. धर्म आणि ज्या धर्मग्रंथामध्ये स्त्रियांची निंदा आहे, स्त्रियांचा अवमान केलेला आहे, तो धर्मग्रंथ इंद्रायणीच्या पाण्यात बुडू नका, त्याला गटारात कोंबा. अवमानीची स्त्रियांश त्यांची पुस्तके वाचू नका, अवमानीची स्त्रियांश त्यांची पुस्तके वाचू नका, सोडून जातात त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायका. अवमानीची स्त्रियांश त्यांची पुस्तके वाचू नका, सोडून जातात त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायका. त्यांच्या परी सौंदर्य द्वेष्टे, त्यांच्या परी सौंदर्य द्वेष्टे, तुम्ही तरी होऊ नका. पाहू नका घरच्या घरी, फुकतात ही शोकांतिका, पाहू नका घरच्या घरी, फुकतात ही शोकांतिका. आणि एक आईला अभिवादन. मित्रो, शेवटची कविता. कविता अशी. आई उन्हाची सावली. हे सृष्टी, आई हे सृष्टीचं न लिहिलेलं महाकाव्य आहे. श्री हे सृष्टीचं न लिहिलेलं महाकाव्य आहे. त्याला अभिवादन करतो आणि ही कविता ऐकतो. आई उन्हाची सावली, आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. आई नावाची वाटते देवालाही नवलाई, आई नावाची वाटते देवालाही नवलाई. विठ्ठल ही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी, ज्याला आई नाही त्याने पूजा मातीची करावी. माऊलीची पाय धुळ रोज कपाळी लावावी. आईलाही कधी कधी आठवते तिची आई, आईलाही कधी कधी आठवते तिची आई. अशा वेळी जन्मा येते एक उदास अंगाई. मुलींनो, कशी होती तुझी आई नका विचारू आईला, कशी होती तुझी आई नका विचारू आईला. तिच्या डोळ्यातील पाणी जाते जाईच्या वेळीला,
तिच्या डोळ्यातील पाणी जाते गाईच्या वेळी. धन्यवाद. आपल्या थेटरचा वेळ संपलेली आहे, त्यामुळे मबा तुम्ही या मैफिलीला 10,004 चांद लावलेत आणि सर्व नक्षत्रांनी या काव्यसृष्टीला फुलवण्याचा प्रयत्न केला. सर्व कवींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, सर्व रसिकांचे सुद्धा हृदयापासून आभार व्यक्त करतो. आणि एक शेवटचा शेर सांगतो आणि थांबतो. बड़ी अजीब सी दास्तां है इस गम की जिंदगी की, बड़ी अजीब सी दास्तां है इस गम की जिंदगी की, कहीं आए दोस्त बनकर चले गए अलविदा कहकर, कहीं आए दोस्त बनकर चले गए अलविदा कहकर, मगर यारो इस काव्य मंच को और इस वादळकार को कभी ना कहना अलविदा अलविदा अलविदा. जय भारत, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.